विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रिया इन द व्हिलेज हा पाठ पाहणार आहोत. प्रिया इन द व्हिलेज याआधी आपण पार्ट 1 पाहिलेला आहे. यानंतर आपण पार्ट 2 पाहणार आहोत. प्रिया इन द व्हिलेज. आपल्याला एक सूचना दिलेली आहे. लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. लुक इन टू युअर बुक, तुमच्या पुस्तकात पहा. अँड से विथ मी, आणि माझ्याबरोबर म्हणा. चला तर आपण पाठाला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण रीडिंग करून घेऊया. देर इज अ ग्रोसरी शॉप. देर इज म्हणजे तेथे आहे. देअर, THERE, देअर. देअर या शब्दाचा अर्थ आहे तेथे. देअर या शब्दाचा अर्थ आहे तेथे. देअर इज अ ग्रोसरी शॉप. ग्रोसरी, GROCERY, ग्रोसरी. ग्रोसरी म्हणजे किराणा मालाचं दुकान. ग्रोसरी म्हणजे किराणा मालाचं दुकान. GROCERY, ग्रोसरी. ग्रोसरी म्हणजे किराणा मालाचं दुकान. SHOP, शॉप. शॉप म्हणजे दुकान. SHOP, शॉप. शॉप म्हणजे दुकान. लक्षात ठेवायचं आहे. शॉप म्हणजे दुकान. देर इज अ ग्रोसरी शॉप, तेथे किराणा मालाचं दुकान आहे. नियर माय हाऊस, कोठे? तर नियर माय हाऊस. माय म्हणजे माझे. नियर, NEAR, नियर शब्द बघा. NEAR, नियर. नियर म्हणजे जवळ. नियर म्हणजे काय? जवळ. NEAR, नियर. नियर म्हणजे जवळ. नियर माय हाऊस, माझ्या घराच्या जवळ एक किराणा मालाचं दुकान आहे. कोण सांगतंय आपल्याला? तर प्रिया सांगते. देअर वी बाय ग्रेन्स. देअर, तेथे. वी, आम्ही. BUY, बाय. बाय म्हणजे विकत घेणे. बाय. बाय म्हणजे विकत घेणे किंवा खरेदी करणे. बाय म्हणजे खरेदी करणे. देअर वी बाय ग्रेन्स. GRAINS, शब्द बघा. GRAINS, ग्रेन्स. ग्रेन्स म्हणजे काय? धान्य. आम्ही तिथं काय घेतो? धान्य घेतो. आणखी काय घेतो? OIL, ऑइल. OIL, ऑइल. ऑइल म्हणजे काय? तेल घेतो. ऑइल म्हणजे तेल. SALT, सॉल्ट. SALT, सॉल्ट. सॉल्ट म्हणजे काय? मीठ. सॉल्ट म्हणजे मीठ. देअर वी बाय ग्रेन्स, ऑइल, सॉल्ट. आणखी काय? तर शुगर. SUGAR, SUGAR, शुगर. शुगर म्हणजे काय? तर साखर. आम्ही तिथं साखर पण घेतो. आणखी काय घेतो? तर बिस्कुट्स म्हणजे बिस्किटे घेतो. BISCUITS, बिस्कुट्स. अँड मेनी अदर थिंग्स, आणि मेनी. मेनी म्हणजे पुष्कळ. अदर थिंग्स, अदर, OTHER, अदर. अदर म्हणजे इतर. थिंग्स म्हणजे वस्तू. आम्ही तिथं काय काय घेतो? ग्रोसरी शॉपमध्ये ग्रेन्स घेतो, ऑइल घेतो, सॉल्ट घेतो, शुगर घेतो, बिस्कुट्स घेतो. अँड मेनी अदर थिंग्स, आणि इतर आणखी गोष्टी. कॅन यू नेम देम, आणि तुम्ही सांगू शकता का त्यांची नावं? इथं चित्र दिलेलं आहे. बाळांनो, तुम्ही स्वतः इथल्या वस्तू पाहायच्या आहेत. ज्या जारमध्ये काही वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यानंतर बिस्कुट्स आहेत. त्यानंतर ग्रेन आहे. आणखी काही वस्तू. इथं ब्रश दाखवलेला आहे बघा. त्यानंतर गुळाची इथं ढेप आहे, त्याला जॅगरी म्हणतात. ते सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. ऑइल आहे, टी आहे. म्हणजे इतर अनेक गोष्टी इथं विकायला ठेवलेल्या आहेत या ग्रोसरी शॉपमध्ये.
त्या आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. आता प्रिया आणखी काही माहिती सांगते आपल्याला, ती माहिती आपण बघूया. आय एम, मी आहे. इन स्टँडर्ड 3, मी 3ऱ्या इयत्तेत शिकत आहे. आय वॉक, WALK शब्द बघा, WALK वॉक. वॉक म्हणजे चालणे. आम्ही काय करतो? चालतो, मी चालते. आय वॉक टू स्कूल, कुठं? शाळेकडे, मी शाळेत चालत जाते असं तिला सांगायचंय. वी, आम्ही. लर्न, LEARN शब्द बघा, LEARN लर्न. लर्न म्हणजे शिकणे. आम्ही शिकतो. काय शिकतो? मराठी, इंग्लिश, मॅथेमॅटिक्स, MATHEMATICS शब्द बघा, स्पेलिंग बघा. मॅथेमॅटिक्स, मॅथेमॅटिक्स म्हणजे काय? गणित. अँड स्टडी अवर एन्व्हायरमेंट, आणि परिसर. इन स्कूल, आम्ही शाळेमध्ये काय शिकतो? मराठी शिकतो, इंग्लिश शिकतो, मॅथेमॅटिक्स शिकतो. अँड स्टडी अवर एन्व्हायरमेंट, आणि परिसर. एन्व्हायरमेंट शब्द बघा, परिसर. ENVIRONMENT एन्व्हायरमेंट म्हणजे परिसर. इन स्कूल, शाळेमध्ये. आवर इंग्लिश टेक्स्टबुक, आवर इंग्लिश टेक्स्टबुक. टेक्स्टबुक म्हणजे काय? तर पाठ्यपुस्तक. शब्द बाजूला लिहूया आपण. TEXTBOOK टेक्स्टबुक. टेक्स्टबुक म्हणजे काय? तर पुस्तक. आम्ही काय करतो? इंग्रजीचं जे पुस्तक आहे त्या इंग्रजीच्या पुस्तकाला आमचं नाव आहे. कोणतं नाव आहे? इज कॉल्ड. कॉल्ड म्हणजे म्हटलं जातं, म्हणलं जातं त्या पुस्तकाला. काय म्हणलं जातं? माय इंग्लिश बुक 3. आमच्या इंग्रजीच्या पुस्तकाचं नाव आहे माय इंग्लिश बुक 3. अशा पद्धतीचा हा पाठ प्रिया इन द व्हिलेज पार्ट 2 आपण पाहिलेला आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण काय पाहिलेलं होतं की व्हिलेजमध्ये काय काय आहे. प्रियानं तिनं तिची ओळख करून दिली आपल्याला. हाय, आय एम प्रिया. आय लिव्ह इन अ स्मॉल व्हिलेज. देर आर मेनी हाऊसेस इन आवर व्हिलेज. द हाऊसेस आर क्लोज टुगेदर. देर आर स्मॉल लेन्स बिटवीन द हाऊसेस. देर आर मेनी प्लांट्स अँड ट्रीज अराउंड द हाऊसेस. हे तिनं सांगितलेलं आहे. आणि या पाठामध्ये मात्र आपल्याला प्रिया इन द व्हिलेज पार्ट 2 मध्ये आपल्याला ग्रोसरी शॉप म्हणजे किराणा दुकान आणि तिथं काय मिळतं हे तिनं सांगितलं. त्याचप्रमाणे स्कूलमध्ये ती काय शिकते हे देखील सांगितलेलं आहे. असाच एक पाठ पुढे येतो आहे. तो पाठ रिया इन द सिटी पार्ट 2 आहे. तो मात्र आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता आपण एकदा हा पाठ वाचायचा आहे. तुम्ही माझ्या मागं म्हणा. प्रिया इन द व्हिलेज. प्रिया इन द व्हिलेज 2. तुम्ही म्हणायचं आहे. आता माझ्या मागं म्हणा. देर इज अ ग्रोसरी शॉप नियर माय हाऊस. म्हणायचं आहे. देअर वी बाय grains, oil, salt, sugar, biscuits and many other things. Can you name them? I am
इन स्टँडर्ड 3 I walk to school. We learn Marathi, English, mathematics, and study our environment in school. Our English textbook is called My English Book 3. बाळांनो, आपण हा पाठ वाचलेला आहे. आता पुन्हा एकदा तुम्ही घरी गेल्यानंतर या पाठाचं वाचन करायचं आहे आणि यातले जे नवीन शब्द आहेत ते समजावून घ्यायचे आहेत.